तर चला आपण निघत आहोत हार्दू बाळाला कपडे आणायला. हार्दिकला कपडे आणायची, नवीन नवीन आणायची ना का जुनी आणायची? जुनी. अरे नवीन आणायची. सगळ्या आत्यांना हाय आत्यांनो, मोठ्यानं बोल ना. तुम्ही कसे आहात? पित्ताचा त्रास व्हायला लागला. बिस्किट खाल्लं ना. किती पाहिजे तुला साडी? अरे म्हणजे ते गॅदरिंग मग ते पोरी काय म्हणत होतं आम्हाला लेहंगा पाहिजे असणार आहे ना त्या म्हणजे ह्याला. मग पोरी काय म्हणत होते असं साऊथ इंडियन ते प्लेट्स असतात ते तसं करूया. मग त्यासाठी विचारत होते. मग तुम्हाला कुठला कलर कुठला पाहिजे? कुठला पण एक सारखी. मग आहेत ना आपल्यात तशा असं घागरा होणाऱ्या साड्या मोठ्या काठाच्या. बघू. चला. मॅडम काय वेगळंच म्हणत होत्या. मॅडम म्हणत होते की लेहंगा तयार मिळतात का तिथं विचारू. जगात लेहंगा नवं सिंपल साऊथ मधली बघूया की उद्या परवा मिळालं तर बघूया, जाणार आहे तिकडं. ए चला, रसाला पण घेतले आता. पप्पी घ्यायला लागलं. चला 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 घेतो बाळाची पप्पी. कुठं? हॅलो नमस्कार, मी सोनाली. सर्वांचं मनापासून स्वागत आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ. सगळ्या जणी कशा आहात? कालच्या व्हिडिओला दिलेल्या प्रेमासाठी, केलेल्या कमेंटसाठी, लाईक्ससाठी खूप मनापासून तुमचे आभारी आहे. तर चला, आम्ही हार्दूला कपडे आणायला निघालेलो होतो. जिथं आम्ही कपडे खरेदी करत होतो तिथं गेलो तर ते बंद झालेलं होतं. त्याच्यानंतर म्हटलं छोटं मोठं काय घ्यायचं आहे, टिकीटला आपण जाऊया आणि तिथून थोडंसं छोटं मोठं काय असेल ते घेऊया. आपण खाऊच्या ठिकाणी आलोय, द्यायचं बाळाला खाऊ. मला ना आपल्या बाथरूमसाठी पायपुसण्या हव्या होत्या, कारण जेव्हा या घरात आलो तेव्हा पायपुसण्या मी घेतलेल्या आहेत ना. आता 2 वर्ष होत आलं, त्याच्यावर मी बाथरूमच्या पायपुसण्या बदललेल्या नाहीत. फक्त मेन डोअरच्या पायपुसण्या भरपूर झाल्या, कारण आमच्या डॉगी ठेवतच नाहीत, तुम्ही बघितलेल्या. आता हे सुद्धा सांगते मी, नेऊन टाकलं. दुसऱ्या दिवशी याच्यातले दोरे निघालेले आहेत, खालच्या साईडनं फाडलेलं आहे, कारण मी एक दारात एक टाकलेलं होतं आणि बाथरूमसाठी एक घेतलेलं होतं, असं आहे. पण बाथरूमचं मात्र मला खूप टिकावं लागल्या. पायपुसणी चांगल्या क्वालिटीतली घेतली ना तर तुम्हाला 2 का 3 वर्ष जाते, पण माझं ना थोडंसं खालून फाटलेलं होतं, म्हणून मी चेंज करत आहे. 2 वर्ष झाले एकच पायपुसणी वापरते, तरी म्हणे ना पायपुसणी बदल. फाटून तुकडून झाले तर तरी पण म्हणे ना पायपुसणी बदल. आपल्याकडे होती बघा पहिल्या घरात, ह्यातनं घसरत नाही. ह्यात नाही ना, हे घसरतात बऱ्यापैकी. बघा की मळ खपावू घ्या. कलर बघा. पिल्लू आहेत तुझे बूट घरात. एक काढून कुठे तिला अंडी. हे बघ ती असू दे का. दुसरं बघून घे ना, जरा बघू लागल. जय माझं माझं हे बघ त्यानं उचललं. बघू अर्धू तुला कुठलं आवडलं? ते आवडलंय त्याला. आवडलं तुला अर्धू? पोलीस पाहिजे व्हय. अगं बाई, अजून तेवढा मोठा व्हायचा बाळा तू. हे बघितलं येतं त्याच्या मापाचं बघा. बघ की. हा येते ते येते. हा ते असते. द्या 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 घाला. रसिका घालून बघ.
काय होते लूज होते चांगलं आहे का बघ बघू हां सोल चांगलं बघून घ्या आहे नाही ते छान अजून काय पाहिजे बाळाला आता ते न्यायचं आपल्याला हे न्यायचं चला हा आणि काय घ्यायचं इथे ना मला नॉनस्टिक तवा हवा होता जो खास आपण डोश्यासाठी वापरतो माझ्याकडे तुम्हाला माहिती आहे मी असं लो क्वालिटीतले घेतलेले 3 ते 4 आहेत कोटिंग गेलेलं आहे चिकटतात आणि मध्ये इंडस व्हॅलीचा एक आलेला होता पण तो ना असा ह्याचा येत नाही नॉनस्टिक येत नाही आहे खूप जड आहे मला नॉनस्टिकमधला पाहिजे होता तर मी तुम्हाला जरूर विचारेन की मला सजेस्ट करा नॉनस्टिकमध्ये कोणता ब्रँड आहे जो खास डोशांसाठी बेस्ट आहे मी घेतलेला तवा बिल केल्यानंतर माघारी ठेवला आहे कारण म्हटलं पहिला तुम्हाला विचारावं खूप सारे जणी वापरतात खूप बेस्ट रिव्ह्यू असतात त्यांच्याकडे म्हटलं तुम्हाला पहिला विचारावं की बाबा कुठला चांगला आहे मग तो ऑनलाईन असू दे किंवा ऑफलाईन असू दे घेऊया धूप बघा धूप आहे का रेग्युलर नेतोय तो आणि मग तुला देऊया बिल होईना ग ते आणि त्याचं बुटे आहे काय बुटाच पण घ्या ए बुट काढून दे बिलाचं बस 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 अगो बाई त्याच्यात ना टोचतय त्या टोचतय बस 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 म्हण नको नको नवीन आहे ते ओरडतील मोडल्यावर आपल्याला मागतील भरून नको नको ते ओरडतील आपल्याला हार्दू ए बा ओरडतील आपल्याला नको ग सगळं माहित होते बघा आणि कुठं काय दाबायचंय काढायचंय तिथं खाऊ घेतलाय तुला चल ना अखंड खरेदी करस तर का आम्हाला हसून हसून फुर झालं कारण हार्दिक जे दिसेल ते हे पण घ्या कामाचं पण घ्या आणि बिनकामाचं पण घ्या असं मी काही जास्त ग्रॉसरी वगैरे काही जास्त घेतलेलं नाही खूप लिमिटेड घेतलेलं आहे जेवढं लागतं तेवढं जेवढं गरजेचं आहे तेवढंच घेतलं त्याच्यानंतर आलो घरी तुमच्या दादांना ना येताना मित्राच्या घरून 1-2 झाडं आणलेली आहेत ते गुलाबाचंच म्हणतात बाबा काटे तर अशी मोठे आहेत ना त्या बोराच्या झाडाला कसे काटे असतात असले मोठे काटे आहेत आता काय माहित कसलं झाड आहे थोडंसं आलं की मी तुम्हाला दाखवेन कारण नुसती दांडकीच आहेत ते काय ओळखूच येत नाही ते कशाचे आहेत काय ते म्हणतात पण मला वाटतंय की ते बोराचेच ठापे असावे असं बघून तरी वाटतंय बाकी असो आता ते बघूया जरा मोठं झालं की तुम्हाला दाखवेन मग त्याने ते लावलेलं आहे त्याच्यासाठी की थोडंसं आपलं रेग्युलर माती थोडंसं खत असं सगळं एकत्र करून त्यांनी ते लावलेलं आहे मी आज बनवत आहे ढबू मिरची बनवण्यासाठी सुरुवातीला ढबू मिरची जी आहे ती कट करून घेतली आतल्या बिया काढून घेतल्या सिंपल ढबू मिरची जर बनवायची असेल तर त्याच्यामध्ये मी खोबरं अजिबात घालत नाही नुसतं शेंगदाण्याचं कूट थोडंसं तीळ थोडंसं जिरं लसूण आलं आणि थोडीशी कोथिंबीर एवढ्या वाटणामध्येच ढबू मिरची खूप चवीला बनते ढबू मिरची बनवताना मिठातली बनते सोबतच आमटीमधली बनते आणि तिखटातली बनते ढबू मिरचीमध्ये मी कांदा घातल्यानंतर रसिका मला म्हणते तुम्ही कांदा घालता ढबू मिरचीमध्ये कारण गावाकडे ना शक्यतो ढबू मिरची आवडीने खाल्ली जात नाही आम्ही तर लहानपणी बघितलं आहे की घरामध्ये ना ढबू मिरची आम्हाला वर्षातून ती पण कुणी तर चुकून बाजारामध्ये एखादी भाजी दुसरी एक्स्ट्रा नाही मिळाली म्हणून जर आणली तरच आम्हाला ढबू मिरची दिसेल अन्यथा गावाकडची लोक ढबू मिरचीला पसंती देत नाहीत त्या ज्या मोठ्या लांबड्या मिरच्या असतात बघा त्याच्यामध्ये आता मी जे कूट बनवलेलं आहे ना ते कूट भरलं जातं आणि ते तळून खाणं पसंत करतात पण ढबू मिरची कोणी पसंत करत नाही त्यामुळे ती म्हणते ते कांदा घातल्यानंतर चांगली होते का वगैरे तर होते कांदा घालूनच ढबू मिरची चांगली होते नुसतं असं मसाल्यात केलं तर तेवढी चांगली चवीला लागत नाही असं मी माझा फक्त हे सांगितले तुम्हाला व्यवस्थित मी भाजून घेतलं कांदा भाजून घेतला मिरच्या त्यात भरून टाकल्या या मिरच्या भरताना तो जो मसाला आहे ना त्याच्यामध्ये कुठलंही मी पाणी घातलेलं नाही वांग्याच्या ह्याच्यात घालतो पण याच्यामध्ये मी घातलेलं नाही
ढबू मिरची तुम्हाला पाहिजे असेल तर नुसती अशीच पाणी न टाकता आलटून पलटून वापवून जरी घेतली तरी पण ही चवीला होते. आणि जर तुम्हाला ग्रेव्ही हवी असेल याच्यामध्ये तर थोडंसं पाणी घातलं तरी पण चालतं. पण दोन्हीमधला फरक मी जाणवलेला सांगते. थोडासा पानसटपणा पाणी घातल्यानंतर जाणवतो आणि नुसतंच असं मसाल्यात पाणी न टाकता तरतरीत तेलामध्ये जर वापवून घेतली तर ती ढबू मिरची इतर मिरच्यांपेक्षा चवीला लागते. हे दोन्ही माझं हे आहेत. पण मी टाकलेली होती कारण काय सांगते मी, मला भाताबरोबर पण चालवून घ्यायचं होतं कारण मी सिंगल भाजी बनवलेली होती आणि एक सिंगल भाजी टोटर बसल्यागत होतं ना, म्हणून मी ही केलेलं होतं. आणि रसिकांना आवडीनं खाल्ली. शक्यतो त्यांना नाहीच आवडत ती कारण ते माझ्यागतच आहेत, पण तिनं आवडीनं खाल्ली. तिला आवडली मिरची. मला साडी पण येत नाही, मला येतच नाही साडी अजून पण. तुम्ही परवा नेसवला शिवाय काय ती असल्यावर तिच्याकडनं प्रिंट करून घेते दिवाळीत ह्यांच्या नाही पाहिजे बाई, नवऱ्याने पण करायला नको का? खाते करायलाच पाहिजे. केले एवढं काय झालं? त्यांना पोरग पसंत पडलं का घरी राहणार तेव्हा मग रानात असलं मग काय झालं? चेक होईल असेल त्यांच्या मुलीची काहीतरी इच्छा. शुभ सकाळ ताईनं. तर आज ना रात्री आंबोळीचं पिठी करून ठेवलेलं चांगलं फुगलेलं आहे, पण गेल्या वेळेसारखा जर गोंधळ झाला. काय करायचं एवढ्या पिठाचं बघूया. आता पीठ दाखवते तुम्हाला व्यवस्थित फुगलेलं. त्याचा वास म्हणजे आंबट वास सुटलाय. आंबट वास सुटला की माझ्या मते पूर्णपणे भिजलेलं आहे. फुगले का? फुगले म्हणजे मोकळं मोकळं झालंय पीठ. हे बघा या भैया, आपल्याला तू काय भैया भैया करायला लागलायस. तर देवघराला ना बघा नवीन वर्षाचाच काय प्रॉब्लेम झाला काय माहीत. सकाळी सकाळी म्हणलं लवकर आवरूया, लवकर सगळं उरकून घेऊया. कारण आपण म्हणतो ना नवीन वर्षाचं हे असतं तसं रेग्युलरपेक्षा सुरुवातीला देवपूजा घेतली. कारण हल्ली कामामुळे देवपूजा थोडीशी लेट होते. कारण तुम्ही जसं बघता डबा करते ना मग देवपूजा करते. त्या दिवशी काय केलं की डबा राहू दिला आणि पहिला देवपूजेला गेली. सगळं हे केलं आणि म्हटलं थोडंसं पुसून घ्यावं म्हणून मी रेग्युलर प्रमाणे ना जे आतल्या म्हणजे पायऱ्या आहेत बघा ज्याच्यावरती देवाची मांडणी करतो ते थोडंसं पुढं ओढलं. कारण मी रेग्युलरच ओढते, मला कापड पाठीमागच्या साईडला म्हणजे खोचायचं लागतं म्हणून मी काय करते थोडंसं ओढते. आणि त्या दिवशी थोडंसं ओढाय गेले आणि पुढच्या खांबाला आहे ना काय थडकलं. रेग्युलर पण थडकत होतं पण त्या दिवशी असं थडकलं की त्याचे तुकडेच झाले त्या पायरीचे. माझा मूड एवढा खराब झाला की बघा पायरीवरती देवाची मांडणी करावी असं म्हणलं जातं. मग झालं ते फुटकी तुटकी पायरी काढली मी आणि तिकडं मग कापड वगैरे अंतरून त्या दिवशी पूजा केली. म्हटलं आणि नवीन वर्षाचं कशाला तुम्हाला दाखवू, 2-4 दिवस झाल्यानंतर दाखवूया बाबा म्हणलं. यानं असतं ना की बाबा एक फ्रेश ऊर्जावान व्हिडिओ, पॉझिटिव्ह व्हिडिओ, तुम्ही पण पॉझिटिव्ह राहता आणि कुठं त्यात हे आणि निगेटिव्ह म्हटलं दाखवू म्हणून दाखवलं नाही. कारण मला ना कसं वाटतं ताईनो की तुमच्यापर्यंत जो काही व्हिडिओ येतो ना तर तुम्ही असं बघून तुमच्या चेहऱ्यावर अलगद स्माईल आली पाहिजे किंवा तुम्ही ते बघताय ना तर त्यावेळेला तुम्हाला छान वाटलं पाहिजे. आणि ज्यावेळेला आपण म्हणजे असं रडारड म्हणा किंवा सारखी ती किटकिट किरकिर एखाद्याच्या व्हिडिओमध्ये त्या सगळ्या गोष्टी बघून तुमचंही माइंड तेच होतं. लक्षात ठेवा आपण जे बघतो जसं आपण म्हणतो ना जे खातो तेच आपल्या शरीराला लागणार आहे, जे पेरतो तेच उगवणार आहे. तशाच म्हणजे प्रकारे तुम्ही जे बघता त्यानुसारच तुमचं मन होणार आहे. त्यामुळे मी खूप विचार करते तुम्हाला एखाद्या गोष्टी शेअर करताना खूप विचार करून सांगून थांबून करत असते. असो आता एक विचार केला मी की बाबा आपल्या देवघराचं जे माप आहे त्यानुसार घेऊन जायचं आणि आता 3 पायऱ्या करायच्या. 2 होत्या आधी तर त्यांना सांगायचं 3 पायरीमध्ये बघूया ते 3 पायरीमध्ये बसतंय का मला आता बघायचं आहे. कारण ऑलरेडी 2 पायरीचाच जागा आहे. 3ऱ्या पायरीला मग ते एकदम छोट्या पायऱ्या होणार. मग माझं ते देव पण बसणं गरजेचं आहे. तर काय होतं ते बघूया. तुम्हाला एखादं सजेशन असेल तर कळवा, नसेल तर मग मी ते देवघर सागवान जे असतं ना सागवानाच्या 3 टेप्समध्ये पायऱ्या बनवून घेणार आणि त्याच्यावरती देव पूजणार. पण ते पूर्ण ओपन पण मला नाही आवडत. त्यात देवघर असावंच असं वाटतं. बघूया आता काय होईल ते होईल. बघा एका पायरीमुळं काय प्रॉब्लेम येतो. पायऱ्या महत्त्वाच्याच आहेत देवघराला. तुम्ही
देवपूजा करताना लक्षात ठेवा, पायऱ्या नसतील तर साध्या का होईना पायऱ्या बनवून घ्या. कारण असं म्हटलं जातं की देवाची मांडणी जी असते ना अशी पायरीवरती असावी. कधी पण तुम्ही माहिती घ्या, छोट्या असो मोठ्या असो, ग्रेनाईट असो, साधं लाकूड असो, पण टेप्स ह्या असाव्या. यावेळेला ना फोडणी थोडीशी मी वेगळी दिलेली आहे आपल्या चटणीला. खोबऱ्याची जी चटणी असते ना त्याला दरवेळेला बघायला गेलं तर फक्त डाळ भाजून घेते आणि बाकी सगळं एकत्र मिक्स करून वरून फक्त फोडणी देत असते. पण यावेळेला मी काय केलेलं आहे, हिरवी मिरची जी आहे ना ती पहिला तेलामध्ये भाजून घेतली. असं का, जेव्हा तुमच्या घरी लहान मुलं खाणारे असतात त्यावेळेला लक्षात ठेवा, न भाजलेली चटणी जी असते ना म्हणजे हिरवी मिरची त्या चटणीमध्ये जर वापरली असेल तर त्या मुलांच्या पोटाला लागू शकते म्हणजे लागतेच. बऱ्याच वेळेला मग त्यांना पोटाचे प्रॉब्लेम होणं, सततची येणं वगैरे हे का प्रॉब्लेम होतात त्यामुळे होतात. आणि लहान लेकरं खाणार असेल तर चटणी बनवताना हिरवी मिरची भाजून किंवा अशा पद्धतीने फोडणीत टाकून बनवली तर त्यांनी कितीही खाऊ दे, त्यांना काहीही प्रॉब्लेम येत नाही. मोठ्यांना पचते पण छोट्यांना पचत नाही. म्हणजे अनुभव आहे माझा. आर्यनला आवडत होती म्हणून मी लहानपणी करायची, एकदा दोनदा माझ्यासोबत झालेलं, तेव्हापासून मी अशा पद्धतीने करते. असं चाललं, डबा बिबा सगळं भरलं. दादा चाललेले आहेत आता कामावरती, त्यांचं रुटीन सुरू झालं. इथून पुढं दिवसभर माझं रुटीन सुरू झालं. मी आय लव्ह यू नाही, आय लव्ह यू अत्तू. एलेवारी पप्पी देते का. हा ब्लॉग जो आहे तो कमीत कमी 3 दिवसाचा मिक्स रिमिक्स ब्लॉग तुम्हाला आलेला आहे. आणि आता तुम्ही म्हणता हिचं रुटीन कुठं कुठं चाललेलं आहे, कसं चाललेलं आहे, सुरुवात काही जी उलटी झाल्या का दिवसाची, म्हणजे रात्रीचं सुरुवात होते, नंतर दिवस येतो, पुन्हा देवपूजा येते. तर असं 2-3 दिवसाचा मिक्स व्हिडिओ आहे. व्यवस्थित देव जे आहे त्यात स्वच्छ करून घेणार आहे. सगळं जे काय असेल ते आठवड्यातून 1 दिवस तर द्यायलाच लागतोय. आणि आता सध्या शुक्रवार चालू आहेत ना, त्यामुळे माझं आठवड्यातून एकदा देवघर हे स्वच्छ होतं, क्लीन होतं. पूर्ण भांडी म्हणा, दिवे, आरत्या, तसं रेग्युलर आपल्याला काय दररोज ते क्लीन करायला जमत नाही. जमणाऱ्यांना जमत असेल, मला होत नाही, कारण ते तेवढं सगळं काढायचं पुन्हा ते करायचं नाही होत. विचार असा केला की मंगळवार आहे, चला म्हणलं आज व्यवस्थित स्वच्छ करायचं, आपला मंगल कलश पुजायचा. मंगल कलश ज्यावेळेला तुम्ही स्वच्छ करता आणि पूजता काय प्रसन्नता वाटते सांगू. रसिकाने मला सगळे देव जे आहेत ते व्यवस्थित घासून दिले. त्याच्यानंतर मी सगळी देवपूजा केली. हे जे टायमिंग होतं हे दुपारच्या पुढचं टायमिंग होतं. जे काय आम्ही टिकीटमधनं आणलेलं होतं त्याच्यामध्ये हे सॉक्स जोडी पण आणलेली होती. हे मी घरात आणलेले आहे, कारण सध्या थंड आहे ना वातावरण आणि मग असं प्रॉब्लेम जाणवतो टाचेला वगैरे. तर मला वाटतं ही साईज बसणार नाही मला. ए बूट बाहेर काढ पिल्या, ए हरदुल्या बूट काढ बाहेर, हरदुल्या बूट बाहेर काढ राजा. ऐकते का बघा किती मोंडपणा करतं हे पोरग. काय सांगते मी. तर ताईनो मी आणलं मला घालायला म्हणून. हे बघा केवढा येतो बघा हे सॉक्स. आता कसं बसायचं, कसं हे भले स्ट्रेचेबल असू दे पण अवघड आहे, बसणं अवघड आहे. हे जरा आहे बऱ्यापैकी मोठं. तिकडं पण ये ना, तिकडं पण जाई ना. ती भाभी नाही राहिली चालते. रस्सा कपड़ी वाळत घाल रही है. मोठी मोठी ना हे तारव घाल. संध्याकाळचं टायमिंग भारी झाले ना, मस्त झाले टायमिंग. सकाळपासूनची 5वी मशीन होती. 4 मशीनी धुतल्या, त्या वाळवल्या, त्या घरात घेऊन गेलो आणि ही 5वी लास्ट. असं ते चालायचं दिवसभर, ते चालू असते मशीन. रसिका गेली का बऱ्याच जणींच्या कमेंट असतात, तर नाही, तुमच्याच कमेंट भरपूर साऱ्या आल्या आणि माझ्या पण मनात होते की संक्रांत वगैरे करून जावं, त्यामुळे पाठवलेली नाही. त्यांचं चालू आहे आपलं जायचं. तिकडून संदीप फोन करतोय घालव पोरगं शाळेला जाते वगैरे. पण मी म्हटलं आता 4 दिवसावर संक्रांत आल्या, संक्रांत करेल, मस्त एन्जॉय करेल आणि मग जाईल. मॅडमचं पण आता लवकर टेरेस होणार आहे बरं का ताईंनो. लवकर मॅडम पण टेरेसवर कपडे वाळत घालणार आहे त्यांच्या स्वतःच्या. गॅदरिंग आहे बाचीचं बघाय, उद्या गॅदरिंग आहे. काय म्हणशील हार्दूला छान छान सगळ्यांनी कमेंट केल्या, काय म्हणशील. आभार मान की आमच्या सगळ्या युट्यूब फॅमिलीचं. थँक्यू म्हण.
आमच्या घरात सगळ्यात लाजरं जर म्हणलं तर हे आहे आणि कॅमेरा म्हटलं तर हे चार कोसं पळते संदीप. बाकी सागर वगैरे सगळेजण आहेत ते असे हे आहेत, नॉर्मल आहेत, पण संदीप खूप लाजर आहे. रसिका बरी पण संदीप नको. असो, इडल्या वगैरे केलेल्या होत्या. यांना म्हटलं आता तिकडे खायला बोलवण्यापेक्षा ह्यांच्या संकष्ट्या होत्या आणि उपवास आपल्याच घरी सोडावा लागतो, म्हणून मग मी काय केलं, काय म्हटलं आता ह्यांचा उपवास सोडून किती खाणार आहेत संध्याकाळच्या टायमिंगला. थोडंसं जे आहे ते जेवण वगैरे आमचं झालं, कारण ह्यांचं संकष्टी वगैरे वेळ लागणार होता आणि आमचं कसं इडली असल्यामुळं आज लवकर झालं, कारण सकाळी पण इडली संध्याकाळी पण इडली. असो, मग मी गेल्यानंतर तिथं मला पण जेवायला ताट केलं, पण मी काही जेवली नाही कारण मी ऑलरेडी घरातून जेवण आलेली होती. तर आज संकष्टीचं त्यांच्यात मोदक वगैरे होते. आता मला कमेंट येतील ताईंच्या की ताई तू संकष्टी वगैरे करत नाही. तर आम्ही काही वर्षापूर्वी ना आम्ही दोघं पण संकष्टी करायचो. दर संकष्टीला मी मंदिरामध्ये जायचे, दिवे वगैरे खूप खूप काही गोष्टी केलेल्या आहेत, पण नंतर माझ्याकडनं संकष्टी राहून गेली, मोडली, ती मोडलीच. त्याच्यानंतर मी कुठलीच संकष्टी केलेली नाही. असं जे आहे ते आहे शेअर केलं. मी फक्त त्यातला मोदकाचा प्रसाद घेतला, बाकी जेवण वगैरे काही केलं नाही कारण ऑलरेडी खाऊन गेलेली. चला, ह्या व्हिडिओचा मी इथं सेंड करते. तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा. मनापासून आभारी. श्री स्वामी समर्थ.